मित्रांनो, मार्केटमध्ये चांगला रिझल्ट देणारं कीटकनाशक उपलब्ध असतानाच दुसऱ्या ब्रँडकडून एक नवीन कीटकनाशक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलं जातं. हे कीटकनाशक पहिल्या कीटकनाशकाला टक्कर देणारं त्या ठिकाणी असतं. मग या दोन्ही कीटकनाशकांपैकी शेतकरी बांधवांनी कोणत्या कीटकनाशकाची निवड करायला हवी यामध्ये संभ्रम त्या ठिकाणी निर्माण होत असतो. तर हा संभ्रम दूर करण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पिनटॉर आणि डेलिगेट या कीटकनाशकापैकी कोणतं कीटकनाशक बेस्ट असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, डिजिटल युवा शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जी माहिती आपण टाकत असतो ती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर शेतकरी मित्रांनो, स्पिनटॉर आणि डेलिगेट हे कोणत्या कंपनीचे कीटकनाशक आहेत याबद्दल आपण त्या ठिकाणी कंपॅरिझनमध्ये माहिती पाहणार आहोत. तर स्पिनटॉर हे बायर या कंपनीचं कीटकनाशक येतं आणि डेलिगेट हे डाऊ या कंपनीचं त्या ठिकाणी कीटकनाशक येतं. स्पिनटॉरमधला जर तुम्ही घटक पाहिला तर त्याच्यामध्ये स्पिनोसॅड 45% हा घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो आणि जर डेलिगेटमधला तुम्ही घटक पाहिला तर स्पिनेटोरम 11.7% SC फॉर्म्युलेशनमधील घटक याच्यामध्ये उपलब्ध असतो. आता दोनही घटक तुम्हाला वेगवेगळे त्या ठिकाणी दिसत असतील, परंतु हे दोनही कीटकनाशक जवळपास समांतर त्या ठिकाणी रिझल्ट देणारे असतात. मग दोन्हीपैकी बेस्ट कोणतं असणार आहे हे तुम्हाला कळण्यासाठी त्याचे थोडक्यात माहिती त्या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. ती मोड ऑफ ॲक्शन वगैरे तुम्ही पाहिल्याच्या नंतर स्वतः तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात येईल की आपण कोणतं कीटकनाशक वापरायला हवं. तर पूर्वी स्पिनोसॅड आणि स्पिनोटेरम 11.7% हे घटक असलेलं अजून दुसऱ्या ब्रँडचं कीटकनाशक येतं, त्याबद्दल देखील आपण पाहणार आहोत. तर स्पिनोसॅड 45% घटक असलेलं डाऊ या कंपनीचं ट्रेसर या नावाने मार्केटमध्ये नामांकित असलेलं कीटकनाशक येतं. जो स्पिनटॉरमध्ये स्पिनोसॅड घटक आहे तोच डाऊच्या ट्रेसरमध्ये देखील घटक आहे. म्हणजे हे दोनही कीटकनाशक सारख्याच घटकाचे आहेत, फक्त यांच्या कंपनीमध्ये बदल आहे. त्याच्यानंतर डेलिगेटमध्ये जो स्पिनेटोरम 11.7% घटक येतो तो घटक असलेलं मार्केटमध्ये धानुका या कंपनीचं लार्गो या नावाने कीटकनाशक येतं. म्हणजे तुमचं डेलिगेट जे डाऊ कंपनीचं येतं आणि धानुकाचं लार्गो हे दोनही कीटकनाशक सारखेच आहेत, फक्त त्याच्यामधील कंपन्या वेगळ्या आहेत, घटक सेमच आहे. आता सर्वात महत्त्वाचं स्पिनटॉर आणि डेलिगेटचं मोड ऑफ ॲक्शन. ह्या मोड ऑफ ॲक्शनवरूनच तुम्ही ठरवणार आहात की तुम्हाला कोणतं कीटकनाशक बेस्ट राहणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, मोड ऑफ ॲक्शनमध्ये जर आपण पाहिलं तर ब्रॉड स्पेक्ट्रम स्पिनटॉर हे कीटकनाशक ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. स्टमक ॲक्शन आणि कॉन्टॅक्ट ॲक्शन याच्यामध्ये आहे. म्हणजे स्टमक ॲक्शन म्हणजे पोटामध्ये पोटविष तयार करून हे त्या कीटकाला त्या ठिकाणी मारत असतं, तर हे एक ॲक्शन त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट म्हणजे त्याच्या संपर्कामध्ये जर अळी किंवा कीटक आला तर ते मरण त्या ठिकाणी पावत असतो किंवा नष्ट होत असतो. तर ह्या दोन ॲक्शन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. आणि ब्रॉड स्पेक्ट्रम म्हणजे आपण अनेक पिकामध्ये याचा वापर करू शकतो. त्यानंतर डेलिगेटचं मोड ऑफ ॲक्शन जर आपण पाहिली तर सेम स्टमक ॲक्शन आणि कॉन्टॅक्ट ॲक्शन आहे. म्हणजे हे देखील एक पोटविष आहे जे कीटकाच्या पोटामध्ये जाऊन त्याला नष्ट करण्याचं काम करतं. त्याचबरोबर कॉन्टॅक्ट ॲक्शन देखील आहे. म्हणजे ह्या जे दोन मोड ऑफ ॲक्शन आहेत ह्या दोघांच्या देखील समांतर आहेत. पण एक एक्स्ट्रा मोड ऑफ ॲक्शन डेलिगेटमध्ये दिलेले आहे, ती म्हणजे ट्रान्सलॅमिनार ॲक्शन. ट्रान्सलॅमिनार ॲक्शन म्हणजे फवारणी केल्याच्या नंतर हे पानाच्या वरच्या बाजूने आपण ज्यावेळेस फवारणी करतो तर ते खालच्या बाजूने देखील त्याची कार्यक्षमता त्या ठिकाणी जात असते. म्हणजे पानामध्ये जर लिप मायनर नागाळीचा प्रादुर्भाव जर झालेला असेल तर पानाच्या आत शिरण्याचं काम देखील ट्रान्सलॅमिनार ॲक्शनमुळे होत असतं. तर ही एक ॲक्शन त्याच्यामध्ये दिलेली आहे, ट्रान्सलॅमिनार ॲक्शन, जी की लिप मायनरच्या कंट्रोलसाठी तुम्हाला फायदेशीर ठरते. म्हणजे जर तुम्ही स्पिनटॉर आणि डेलिगेटचा जर विचार करत असाल तर स्पिनटॉरपेक्षा डेलिगेटमध्ये एक एक्स्ट्राचं ॲक्शन असल्यामुळे ट्रान्सलॅमिनार ॲक्शन ही एक्स्ट्राची असल्यामुळं त्या ठिकाणी स्पिनटॉरपेक्षा डेलिगेट हे थोडंसं बेस्ट कीटकनाशक आपल्याला ठरवू शकतं. ज्यावेळेस आपल्या पिकावरती समजा थ्रिप्सचा प्रादुर्भाव असेल, अळीचा देखील असेल, नागाळीचा देखील असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डेलिगेटचा वापर करू शकता किंवा स्पिनटॉरचा केला तरी चालेल. परंतु स्पिनटॉरपेक्षा डेलिगेटमध्ये एक एक्स्ट्रा त्या ठिकाणी घटक मोड ऑफ ॲक्शन असल्यामुळे तुम्ही त्याचा देखील वापर करू शकता. म्हणजे तुमच्या पिकावरती आलेल्या किडीच्या नुसार तुम्ही या कीटकनाशकांचा निवड करू शकता. आणि स्पिनटॉर आणि डेलिगेटबाबतची एक महत्त्वाची अत्यंत माहिती जी तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेली नसेल की स्पिनटॉर आणि डेलिगेट हे बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड आहेत. म्हणजे केमिकल इन्सेक्टिसाईड नाहीत, ते बायोलॉजिकल इन्सेक्टिसाईड आहेत. कारण हे एका बॅक्टेरियापासून फर्मेंटेशन करून बनवलेले असतात. तर त्या बॅक्टेरियाचं जर नाव तुम्ही पाहिलं तर स्पॉलिस्पोरा स्पिनोसा हे या बॅक्टेरियाचं नाव आहे आणि त्या बॅक्टेरियाचं फर्मेंटेशन करून हे कीटकनाशक बनवलेले आहेत. म्हणजे स्पिनटॉर देखील त्याच बॅक्टेरियापासून बनवलेला आहे आणि डेलिगेट देखील त्याच बॅक्टेरियापासून बनवलेला आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण स्पिनटॉरमध्ये असलेला घटक
डेलिगेटमध्ये असलेलं घटक, त्यांच्या दोघांची मोड ऑफ ॲक्शन, ते कशा पद्धतीने काम करतं, कोणकोणत्या किडीला नियंत्रण करण्यासाठी काम करतं, याबद्दलची थोडक्यात माहिती पाहिली. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर नक्की करा. तुमच्या काही समस्या असतील, तुम्हाला काही एखाद्या पिकाबद्दलची माहिती हवी असेल किंवा या व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न आला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.